भरधाव वेग, चालकाचा ताबा सुटला आणि क्षणात थार पुलावरून कोसळली. भीषण अपघातात 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेमळे येथील एरंडक वाकवाडी परिसरात आज दुपारी सुमारे 2:15 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. गोव्यातील सालिगावगिरी येथून कणकवलीच्या भिरवंडेकडे निघालेली TA03 AM 8478 या क्रमांकाची महिंद्रा थार चालकाचा ताबा सुटल्याने पुलावरून खाली कोसळली. या अपघातात गाडीचा अक्षरशः चक्काचूर झालाय. प्राथमिक माहितीनुसार थार कार नेमळे मार्गावरून कणकवलीकडे जात असताना वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे चालकाला वाहनावरील नियंत्रण राखता आलं नाही. त्यामुळे गाडी रस्त्याबाहेर जाऊन पुलावरून खाली पडली आणि जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात श्रीमती नानोडकर वय वर्ष 43 आणि विलासिनी सातार्डेकर वय वर्ष 53 या 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. त्यांना गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तर चालक सनी नानोडकर वय वर्ष 40, उज्ज्वला कांबळी वय वर्ष 50 आणि पांडुरंग नानोडकर वय वर्ष 65 हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोवा बांबोडी येथे हलविण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत धोत्रे, मनोज राऊत, प्रिया नाईक आणि निलेश नाईक यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख झेवियर फर्नांडिस यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केलं. ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना वाहनातून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत.